Hi friends, welcome back to my channel. Today we are going to do the unboxing for the Elica cooktop. So let's start with the unboxing. Amazon Great Indian Festival मधून आम्ही Elica cooktop हे ऑर्डर केलं होतं आणि प्राइम मेंबरशिप मुळे हे आम्हाला वन डे डिलिव्हरी मध्ये मिळालं आणि त्याचे आपण अनबॉक्सिंग करत आहोत. याचे रिव्ह्यू आम्ही वाचले होते आणि रिव्ह्यू वाचल्यानंतर आम्हाला हे व्यवस्थित वाटले, सगळे रिव्ह्यू चांगले वाटले, त्यामुळे आम्ही हे परचेस केले Amazon वरून. चांगल्या सिक्युअर पॅकिंग मध्ये आलेले आहेत. तुम्ही बघू शकताय की साइडला त्यांनी एकदम छान असे मजबूत पॅकिंग लावलेले आहेत. नंतर बऱ्याच वेळेस त्याचे कोपरे हे डॅमेज झालेले असतात, ते अवॉइड करण्यासाठी Amazonनी प्रिकॉशन घेतलेले आहेत खास. त्याच्यानंतर हे बघत असाल तर तुम्ही Amazonचं सेपरेट पॅकिंग आहे आणि आतमध्ये इलिकाचं पण सेपरेट पॅकिंग आहे आणि ह्या दोन पॅकिंग मध्ये हे आपल्याला रिसीव्ह झालेलं आहे. मजबूत पॅकिंग आहे खूप. त्याची प्राइस पण मी सांगणार आहे, तो लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. पूर्ण फीचर याचे एक्सप्लोर करूयात आपण. जर तुम्ही बघत असाल तर हे Amazonचं पॅकिंग आहे आणि आतमध्ये हे इलिकाचा कुकटॉप आलेला आहे. ह्याच्याबरोबर हे थर्मोकॉल आहेत. थर्मोकॉल जर तुम्ही बघत असाल तर हे एवढे हे म्हणजे थोडे डॅमेज झालेले आहेत. ते वरून ऍडजस्ट केलेले आहेत असं वाटतंय, ह्याच्याबरोबरचे नाहीत. हे जर तुम्ही बघत असाल तर असे छोटे छोटे तुकडे आहेत ह्याचे. छोटे छोटे तुकडे आहेत ह्याचे. ते मी सगळं काढून टाकते. ह्याच्यानंतर हा कुकटॉप फक्त आपण साईडला घेऊ. वरच्यावर हेवी आहे, वजन खूप छान आहे, जास्त आहे आणि हे जे खोका आहे ते आपण साईडला काढून टाकू. आता जर तुम्ही बघत असाल या कुकटॉप मध्ये कुठल्या कुठल्या ऍक्सेसरीज दिलेल्या आहेत आणि काय आहे. आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मला बघू द्या की ह्याचे जे कर्व आहेत ते व्यवस्थित आहेत का डॅमेज आहेत. नाहीतर बऱ्याच वेळेस हे कुरिअरवाले डॅमेज करून देतात आपल्याला. हे व्यवस्थित दिसत आहेत हे तर कॉर्नरचे. त्या कॉर्नरचे पण मला चेक करू द्या. हा आपला एक चेक पॉइंट झाला की हे चेक पॉइंट बघूनच आपण व्यवस्थित त्याचं अनबॉक्सिंग केलं पाहिजे. जर खराब असेल किंवा डॅमेज झालेला असेल तर आपण डायरेक्ट हे रिप्लेस करू शकतो रिटर्न पॉलिसीमध्ये. त्या साईडचं पण मला चेक करू द्या एकदा. त्या साईडचे पण कोपरे व्यवस्थित आहेत, कुठे डॅमेज नाही, काय नाही. आणि हे जर तुम्ही नॉब बघत असाल याचा, हा नॉब मी हायलाइट करतो. हा 360 मध्ये रोटेट होतोय. म्हणजे गॅसची पाईप तुमची लेफ्ट साइडहून येऊ द्या किंवा राईट साइडहून येऊ द्या तरी तुम्ही इथे ऍडजस्ट करू शकता. हा 360 मध्ये रोटेट होतोय, हे एक चांगला ऍडव्हान्टेज आहे ह्याचं. हे युजर मॅन्युअल आहे. युजर मॅन्युअल ची काही गरज नाही, सॉफ्ट कॉपी मध्ये तुम्ही इलिका साइट वरून डाउनलोड करू शकता. पॅकिंग आहे हे पूर्णपणे, हे उघडणे म्हणून हे केलेलं आहे, हलवणे म्हणून. हे वरचे टॉप आहेत गॅसच्या. क्वालिटी चांगली आहे. जर तुम्ही मटेरियल बघत असाल तर हेवी मटेरियल आहे, छान वाटते क्वालिटी. आणि हा टॉप, हा नट कुठला तरी निघालाय किंवा एक्स्ट्रा असेल, चेक करावं लागेल मला नंतर. आणि हा टॉप आहे. जर तुम्ही बघत असाल तर त्याचे नॉबचे वर्किंग पण स्मूथली होते, असं काही जास्त तुम्हाला हेवी नाही लागत, स्मूथली वर्किंग होतंय त्याचं. आणि पूर्णपणे इंडिकेशन दिलेलं आहे त्यामध्ये स्टॉप. आणि जर ह्यामध्ये तुम्ही बघितला तर ह्याच्यामध्ये हा स्मॉल बर्नर आहे, हा मीडियम साईजचा आहे आणि हा त्यापेक्षा थोडा मोठा आहे. जर तुम्ही इथं जर बघितलं हे तर हे तुमच्या लक्षात येईल. एक आहे तो थोडा मोठा आहे, एक स्मॉल आहे आणि हा मीडियम साईजचा आहे.
तर तुम्ही तसे यूज करू शकता. आणि जर तुम्ही ह्याचं डिस्टन्स जर बघितलं व्यवस्थित तर ह्या तिन्ही बर्नरवरचं तर तीन आपली घरातली जी काही भांडी आहेत ती व्यवस्थित बसू शकतात. म्हणजे असं एकमेकाला त्याचा नाही टच होणार. व्यवस्थित जागा पण युटिलायझेशन व्यवस्थित आहे. आणि ह्याचा डिटेलमध्ये रिव्ह्यू आम्ही यूज करू 1-2 महिने आणि त्याच्यानंतर ह्याचा डिटेलमध्ये रिव्ह्यू तुम्हाला प्रोव्हाइड करू. आणि हे त्याच्यानंतर आपण हे असे लावू शकतो त्याच्यावरती. हे दिलेले आहेत हे असे, हे पूर्णपणे पॅक करून आपण घेऊ शकतो. आणि हे रिमूव्हेबल आहे. ठीक आहे, हे रिमूव्हल आहे, हे चांगलं आहे. म्हणजे जर काय हे थोडं हे झालं असेल ते झालं असेल तर आपण स्वच्छ करून हे आणि परत लावू शकतो. चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, थँक्यू. लाईक, सबस्क्राईब अँड शेअर आवर व्हिडिओ. Meet you in next video with another unboxing. Thank you for watching our video. Stay connected. Bye.